किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरील बैठकीमध्ये अजित पवार यांनी ही सूचना केली आहे। सोमय्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। तर मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्यांनी मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्यावरून जोरदार राजकारण देखील सुरू झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीमध्ये किरीट सोमय्यांसंदर्भात ही सूचना केलेली आहे। किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये, त्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। अजित पवार यांनी या बैठकीमध्ये सूचना केल्या। तर मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा अजित पवारांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आपण पाहूया। सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी तंबीज दिली आहे। सोमय्यांच्या दबावामुळे कारवाई झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं मुस्लिम संघटनांनी म्हटलंय। या संपूर्ण घटनेला मग सोमय्या जबाबदारी असतील। बैठकीमध्ये मुस्लिम संघटना चांगल्याच आक्रमक बनल्याचं पाहायला मिळालं। हायकोर्टाच्या 46 ते 56 डेसिबल आवाजाच्या मर्यादेचं पालन होऊ शकत नाही असं देवेन भारती यांनी म्हटलंय। बैठकीतील लोकांचा आवाज देखील 46 डेसिबलपेक्षा जास्त असल्याचं प्रात्यक्षिकच देवेन भारतींनी दाखवलं। नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र चुकीच्या पद्धतीनं कारवाई नको असे निर्देश अजित पवार यांनी दिले। मुंबईमध्ये 1500 भोंगे उतरवण्यात आले। पोलीस आयुक्तांनी बैठकीमध्ये ही माहिती दिली आहे।